गाठ राखीन या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता जी प्राजक्ता असते ती भाग्याचं आयुष्य वाचवणार आणि भाग्याचं लग्न मोडणार। आता नेमकं काय काय कसं घडतं ह्या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया। तर इकडे प्राजू असते, प्राजूला मामीने आधीच सांगितलेलं असतं की तू भाग्याच्या साखरपुड्या दिवशी पुढे करायचं नाहीस। पण आता भाग्या म्हणते, प्राजू अगं तू काय शिव, चल ना आवर ना पटपट तयार हो। त्यामुळे मग आता प्राजू भाग्याला म्हणते, अगं तू नवरी आहेस, तुझी तयारी झाली की मी होईन ना तयार। त्यावर मग ती म्हणते, तसं कसं, तू माझी करवली आहेस त्यामुळे तू सुद्धा माझ्याबरोबर तयार व्हायला हवंस, चल पटपट तयार हो। आणि मग भाग्य आणि प्राजू दोघी सोबतच तयार होतात। आता भाग्यापेक्षा प्राजू जरा उजवीच दिसत असते, प्राजूवर तो लेहंग्याचा कलर वगैरे खूप छान दिसतो। मग आता नवऱ्या मंडळीकडची लोकं येतात, त्याबरोबर मग आता मामी चारू म्हणजेच आता घेऊन चाललेली असते इकडे भाग्याला। त्यावेळी भाग्या म्हणते, प्राजू तू पण चल ना। त्यावर प्राजू म्हणते, अगं मला थोडं टचअप करायचं आहे, तू हो पुढे, मी आलेच मागून। त्याच्यानंतर भाग्या तिला सांगते, लवकर या तू। आणि मग आता तिकडनं ती बाहेर जाते। बाहेर आल्याच्यानंतर आता नवऱ्याला तर इकडे भाग्यामध्ये फारसा काही रस नसतो, त्यामुळे तो काही भाग्याकडे म्हणजे कौतुकाच्या नजरेने किंवा आवडीच्या नजरेने बघतच नसतो, तो फक्त भाग्याकडे कोरड्या नजरेने बघतो। आता भाग्याला ही गोष्ट जरा मनात खाते, पण ती विचार करते जाऊ दे, म्हणून ती सरबत त्याला द्यायला स्वतःहून जात असते। आता नवरदेवाला सरबत द्यायला जातानाच मुद्दामून वहिनी भाग्याच्या पायात पाय गुंतवते आणि तिला खाली पडते आणि आरडाओरडा करते, अरे देवा भाग्या पडली, किती लागलं भाग्य तुला, अगं कशी पडलीस तू, लागलंय फार, बघू खरचटलं किती। आता खरं तर हे सगळं वहिनीने मुद्दामूनच केलेलं असतं, जेणेकरून भाग्या पडावी आणि भाग्या पडल्याचा बाजार झाल्यावर त्या ठिकाणी लगेचच प्राजक्ताने यावं आणि मग प्राजक्ताने भाग्याची चौकशी करावी, प्राजक्ताने भाग्याची काळजी करावी आणि त्या नवरदेवाच्या दृष्टीस तिथे प्राजक्ता बरोबरच भाग्यही असावी आणि त्याला कळावं की प्राजक्ता किती सुंदर आहे। आणि मग शेवटी पुन्हा एकदा नवरदेवाने आणि त्याच्या फॅमिलीने इकडे भाग्याला नाकारावं आणि प्राजक्तालाच पसंत करावं, म्हणजे घरामध्ये पुन्हा नवीन कलेश होऊ शकतो। आता वहिनीची ही जी इच्छा असते ती पूर्ण झालेली असते, कारण वहिनी आरडाओरडा मुद्दाम जोरात करते की बाप रे भाग्याला केवढं लागलंय। आता इथे प्राजू किचनमध्ये असते, प्राजू बाहेर चाललेली असते, इतक्यात तिची पावलं लडखडतात। प्राजू विचार करते, नको मामी काय विचार करेन। इतक्यात पुन्हा तिला आवाज येतो, भाग्य अगं उठ, अगं रडू नकोस, तुझे डोळे खराब होतील, तुझा मेकअप जाईल। त्याबरोबर प्राजू विचार करते, भाग्य रडतीये म्हणजे तिला खूप जास्त लागलंय, मला जायलाच हवं, मामी काय बोलेल ते मी नंतर बघून घेईन। आणि मग लगेचच प्राजू धावत पळत बाहेर भाग्याकडे येते, भाग्याला उठायला मदत करते आणि मग विचारू लागते, भाग्या तू ठीक आहेस ना, तुला लागलं नाही ना गं, अगं कशी गं तू अशी, किती लागलंय तुला, बघू बरं मला, फुंकर घालू देत जरा म्हणजे तुला बरं वाटेल, थांब मी ना थोडं डेटॉल घेऊन येते आणि साफ करते म्हणजे तुला बरं वाटेल। आता पटपट प्राजू येते, डेटॉल घेते, भाग्याच्या त्या जखमेवरती लावते, तिला बरं वाटेल याची सगळी काळजी घेते, हळूहळू त्या जखमेवरती थोडंसं फुंकर घालते। आता हे सगळं बघून भाग्या म्हणते, अगं प्राजू मी ठीक आहे, मला एवढं काही नाही झालेलं। तर आता तो जो नवरदेव असतो तो आता भाग्या आणि प्राजूकडे बघतच राहिलेला असतो आणि तो बघतो की प्राजक्ता किती सुंदर आहे आणि भाग्या किती कुरूप आहे ते। आणि मग आता त्याच्या मनामध्ये विचार येतो की मला ही नाही तर ती मुलगी हवी। तो त्याच्या आईला इशाऱ्याने खुणावतो सुद्धा की आई ती नाही, ही मुलगी जास्त सुंदर आहे। तर इकडे आता प्राजू ही भाग्याला म्हणत असते, भाग्या अगं कशी गं तू, लागलं किती तुला, आता बरं वाटतंय ना नक्की। त्यावर मग भाग्या म्हणते, हो गं प्राजू, तू उगाच इतकी जास्त काळजी करतेस, तू आता उठ बरं, बाद झालं। त्याबरोबर मग प्राजू उठून उभी राहतच असते, इतक्यात आता लगेचच त्या ठिकाणी इकडे जी माईयज्जी असते तिची नजर बरोबर नवरदेवावरती आणि त्याच्या आईवरतीच असते। मग माईयज्जी म्हणते, बघितलंस चारू, बघ काय चाललंय ते, त्या नवरदेवाची नजर त्याच्या होणाऱ्या बायकोपेक्षा जास्त त्या प्राजक्तावरतीच आहे, बघ ना त्याच्या बायकोला लागलंय एवढं तरी तो तिच्याकडे जातोय का, तिची चौकशी करतोय का, नाही, पण त्या प्राजक्ताकडे मात्र एकटक बघत बसलाय, याला काय म्हणायचं बघ तूच सांग आता। म्हणून मी म्हणत असते की आपल्या भाग्याच्या आयुष्यात ही प्राजक्ता खूप मोठी अडचण बनून येणार आहे। आपल्या भाग्याला आणि ह्या प्राजूला कधीच एकत्र राहू द्यायला नको, ह्या दोघींना वेगळं ठेवायचं।
आता पुन्हा नवरदेवाकडची मंडळी म्हणाली म्हणजे आम्हाला ही नाही तर ती मुलगी आवडली आहे म्हणून. कळतंय ना तुला मला काय म्हणायचं आहे ते? हे बघ, काहीही झालं ना तरी उगाच अडचण यायला नको आहे मला माझ्या भाग्याच्या बाबतीत. त्याबरोबर मग चारू तिला हळूच बोलते, आई तू जरा गप्प बस, काही होणार नाही आहे, तुला वाटतंय तसं. आणि मग चारू आता लगेचच रागाने प्राजूकडे बघते आणि प्राजूला नजरेने खुणावते, आत्ता इकडनं जा. त्याबरोबर मग प्राजू ही तिकडनं जात असते. तर सगळे म्हणतात की का घालवताय तिला. त्यावर मग आता लगेचच चारू म्हणते, नाही नाही तिला घालवतोय असं नाही हो, तिला आहे की नाही उन्हाचा त्रास होतो आणि आता ऑलरेडी पावसाळा सुरू झाला तरी अजून पाऊस पडत नाही आहे, त्यामुळे क्लायमेट आणखीनच जास्त खराब आहे. आणि आम्ही आमच्या प्राजूला लहानपणापासूनच अगदी फुलासारखं जपलं आहे. आमची प्राजू अनाथ आहे ना, तिला आई वडील नाही आहेत. आम्ही मामा मामींनीच तिला आई वडिलांसारखं सांभाळलं. आम्ही तिच्यावर आत्तापर्यंत खूप उपकार केले, पण कधी तिला त्या उपकाराची जाणीव होऊ दिली नाही. आता खरं तर हे ऐकून प्राजूला खूप वाईट वाटलेलं असतं. प्राजू म्हणते मी येते आणि ती तिकडनं चाललेली असते. आता जाताना प्राजूची नजर नवरदेवाच्या आईवर पडते आणि प्राजू म्हणते तुम्ही तर त्याच आहात ना. त्याबरोबर आता त्या नवरदेवाच्या आईला सुद्धा प्राजूला बघून लगेचच ओळखायला आलेलं असतं, पण आता मुद्दामून ती ॲक्टिंग करते. कोण तू? मी तर तुला आज पहिल्यांदाच बघते, तू ओळखतेस का मला? याआधी भेटलोय का आपण? त्यावर प्राजू म्हणते हो, खूप चांगलं ओळखते मी तुम्हाला. तुम्ही त्याच आहात ज्या त्या दिवशी माझ्याच शेजारी बसून बसस्टँडवरती फोनवर गप्पा मारत होतात, ते सुद्धा चांगलं मोठ्याने, आणि म्हणत होतात की हे लग्न तुम्ही फक्त पैशांसाठी करताय. तुम्हाला काय वाटलं मला कळणार नाही का? हे मामा मामी, अगं ही लोक फ्रॉड आहेत, ही लोक एक नंबरची खोटारडी आहेत. अरे यांनी आपल्या भाग्याला काही तिचा फोटो वगैरे बघून पसंत केलेली नाही आहे, तर ह्या लोकांना असं वाटतंय की आपण खूप श्रीमंत आणि मालदार पार्टी आहोत, आपण यांना खूप सारा पैसा देणार आहोत आणि म्हणून ही लोक आपल्या भाग्याला सून म्हणून घ्यायला तयार आहेत. त्याबरोबर लगेचच माई आजी म्हणते गप्प बस ग खोटारडे, किती खोटं बोलशील तू अजून माझ्या नातीच्या बाबतीत? लाज वाटत नाही का? स्वतःच्याच बहिणीचं लग्न मोडू पाहताना स्वतःचं लग्न जमत नाही म्हणून माझ्या नातीचं लग्न, माझ्या नातीचं सुख तुला बघवत नाही का? हे बघ, माझ्या नातीच्या सुखाच्या आड येण्याचा जर प्रयत्न केलास ना प्राजक्ता, तर याद राख माझ्या इतकी वाईट बाई तू आणखीन अख्ख्या जगात पाहिली नसशील. समजलं ना? माझ्या प्राजक्ताच्या भाग्याच्या लग्नात खोडा घालू नकोस, असं काहीही नसणार आहे. ही मंडळी खूप चांगली आहे मला माहिती आहे, नाहीतर या आपल्या गुरुजींनी हे स्थळ आपल्या भाग्यासाठी आणलंच नसतं ना. ही मुद्दामून प्राजक्ता उगाचच्या उगाच खोटं नाटं बोलते. कुणीही हिच्यावरती विश्वास ठेवू नका आणि तुम्ही मंडळी अजिबातच काळजी करू नका. ही मुलगी एक नंबरची खोटारडी आहे, ही मुलगी खोटंच बोलत असते हे आम्हाला माहिती आहे, आमचा तुमच्या सगळ्यांवर विश्वास आहे. त्याबरोबर ती मुलाकडची मंडळी म्हणते जर तुम्ही आमच्यावर अविश्वास दाखवणार असाल तर मग आम्ही इथे थांबायलाच नको, आम्ही निघून जातो. माई आजी त्यांना विनवणी करते की नाही नाही नको नको, तुम्ही कुठेही जाऊ नका, उलट मीच या मुलीला इकडनं हकलावून लावते. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे आता प्राजक्ता म्हणत असते माई आजी अगं काय बोलतेयस तू, हे मी का खोटं वागेन किंवा मी का खोटं बोलेन? माई आजी मी खरंच शपथ घेऊन सांगते, अगं ही लोक फ्रॉड आहेत, ही लोक चांगली नाही आहेत, खोटारडी आहेत ही लोक. त्याबरोबर मग लगेचच आता चारू म्हणते कोणाची शपथ घेशील, मेलेल्या आईची की मेलेल्या बापाची? आणि कोणाला परत मारशील ग? का विश्वास ठेवायचा आम्ही तुझ्यावर? तू खरं बोलतेस असं आम्ही का मानायचं? सांग ना, तुझ्याकडे काही पुरावा आहे का की तू खरोखर यांचं बोलणं ऐकलं होतंस, तू खरोखर यांना कुठे पाहिलं होतंस असं? त्यावर मग लगेचच ती म्हणते मामी माझ्याकडे खरंच काही पुरावा तर नाही आहे, पण मी बोलते ना ते खरंच खरं आहे ग. मी कसं पटवून देऊ तुला, मी काय सांगू? हां, तुला माहिती आहे त्या दिवशी तू मला म्हणाली होतीस भाग्याला बघायला येणार आहेत, तू घरातनं बाहेरच थांब म्हणून. तेव्हा मी सुलक्षणा मॅडमच्या इथे गेले होते, पण त्यांनी मला सांगितलं की समीर आणि समायरा हे दोघंही जणं त्यांच्या एका मित्राच्या बर्थडे पार्टीमध्ये गेले आहेत आणि ते तिकडनं उशिराच घरी येणार आहेत जेवून वगैरे. त्यामुळे मग त्या लोकांनी मला लवकरच घरी पाठवून दिलं. घरी यायचं नसल्यामुळे मी बसस्टॉपवर बसून राहिले. त्यावेळी मी इथे या बाईंना बोलताना ऐकलं होतं. या बाई फोनवरती सांगत होत्या की मालदार पार्टी आहे, आपण खोटी गाडी खोटं घर घेऊ, त्यांना फसवू लुबडू, त्यांच्याकडनं खूप सारे पैसे उकळू, त्यांना चांगलं आपण धुपाला लावू, भिकेला लावू, नाहीतर ती तसली मुलगी घरात सून म्हणून कोण आणेल? ती मुलगी किती काळी आहे, कुरूप आहे वगैरे वगैरे न जाणू आणखीन काय काय ती लोक भाग्याबद्दल बोलत होती.
मामा खरंच आपण यांना हे सगळं देणार आहोत का, तू सांग ना मला. मामा म्हणतो हो, या सगळ्यांची अपेक्षा तर आपल्याकडून खूपच आहे. त्याबरोबर मग प्राजू म्हणते मामा अरे लग्न होण्याआधीच या लोकांनी आपल्याकडे एवढ्या डिमांड्स ठेवल्यात, मग कशावरून उद्या हे लोक लग्नानंतरसुद्धा आपल्याकडनं अशाच डिमांड्स नाही करणार. कशावरून ही लोक आपल्या भाग्याला पैशांसाठी हुंड्यासाठी त्रास नाही देणार. मामा अरे मी खरंच जे काही बोलते ना ते सगळं खूप पोटतिडकीने आणि भाग्याच्या काळजीपोटी बोलते. आणि खरंच माझ्या नसलेल्या आईबाबांची शपथ घेऊन सांगते, मी आजपर्यंत त्यांची शपथ कधीही खोटी घेतलेली नाही आहे. ते या जगात जरी नसले तरी माझ्यासाठी ते माझ्या मनात कायम जिवंत आहेत. त्यांची शपथ घेऊन सांगते मी, मामी मी खरं बोलते, भाग्याचं वाटोळं व्हावं असं मला कधीच वाटणार नाही. भाग्याचं सगळं चांगलं व्हावं, तिचं भलं व्हावं हीच माझी इच्छा आहे. अगं मामी, भाग्य माझी सख्खी धाकटी बहीण आहे. त्याबरोबर मामी म्हणते सख्खी नाही या, मामे बहीण आहे ती तुझी. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे आता प्राजू म्हणू लागते, मामी तू जरी मला तिची सख्खी बहीण मानत नसलीस तरी ती मला सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त मानते आणि त्यामुळे मी सुद्धा तिच्यावर सख्ख्या बहिणीपेक्षा खूप जास्तच प्रेम करते. म्हणून सांगते मामी, माझ्या मनामध्ये भाग्याच्याबद्दल काहीही वाईट नाही आहे. उलट मला तर तिच्याबरोबर काही चुकीचं घडू नये असंच वाटते. आपण बाहेर ऐकतो ना किती मुलींचं काय काय होतं हुंड्यासाठी. मामी मी हात जोडते, हे लग्न थांबवा प्लीज, नका होऊ देऊ हे लग्न. आणि मग खूप विनवण्या करून शेवटी आता प्राजू हे लग्न मोडायला भाग पाडते सगळ्यांना. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. आता इकडे प्राजूने त्या नवरदेवाकडच्या कडच्यांची सगळी सत्य परिस्थिती तर आता मामीच्या समोर आणून ठेवलेली आहे. पण ही सगळी सत्य परिस्थिती आता प्राजूने सगळ्यांच्या समोर आणल्यानंतर मामी प्राजूची काय अवस्था करणार, मामी प्राजूला काय शिक्षा देणार, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगाच. पण नक्की पुढे काय घडतं हे जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.